राजगड जाणार आहे. त्याचा मूड झाला खराब जरा. का झालं? त्याला भूक लागलेली आहे वाटतं. रात्री काय जेवलं नाही. ही व्हिडिओ घेऊ नको. हा कट करतो. एक्सपोज होईल. मेरे को गाड़ी चाहिए. दोनों गाड़ियों भाई आज का ब्लॉग है. हम लोग जा रहे हैं राजगढ़ और टोटल 4 गाड़ियाँ 20 से 25 जन आहेत मंडळातले. या गाड्यात राजगढ़ ट्रिप के लिए बस अभी थोड़ा सा शॉर्ट ब्रेक लिया है. गुस्सा होके जा रहा था घर से. किती किती 2 तास ट्रॅव्हल केलं ना आपण. 2 ते 3 तास गेले ऑलमोस्ट. म्हणजे यांच्या गाड्या चढाव चढत नव्हत्या. आमची CNG बांग बांग. आमची तर एक गाडी ऑटोमॅटिक आहे डायरेक्ट. माणूसच दिसत नाही आमच्या गाडी चालवत. पुढे पार्किंग बघा किती आहेत गाड्या. आपले ट्रॅक सूट काढून हातात घेतलं. लय गरम होत. ट्रॅकिंग सुरू झाली आता. तू इकडे तरी तुझा तुला काय जमणार काय होणार जवानी. मी कार्तिक की कंदील वडी आहे बाटली म्हणून छोटिया कोणाला उलटी आला मी त्याला. काकी चला दादा राहिला एका मागे. स्लिप होतोय शूज म्हणून मी काटावाला आणले. घ्यायचं ना म्हणजे तुमचं भारी आहे. ट्रॅकिंग स्टार्ट और जमल्यात. मी नाही जमलो चला गाडी किरण, अंकित, अजिंक्य, छट्या काय पैदल चलेंगे. बरी जय शिवराय. जय शिवराय. हाय गाइस. अजिंक्य दिसतोय. हा दिसतोय प्रशांत, गणेश, कार्तिक शट क्लाइम्बिंग. ट्रॅकिंग करून फक्त ऑलमोस्ट 10 मिनटं झालेत आणि ताण लागली भाऊ लय घाण. सुकलं तोंड. पाण्याची बॉटल. अजिंक्य हा फक्त आणलेलं प्लॅस्टिकच्या बॉटल कचऱ्याच्या डब्यात टाका. ऑलमोस्ट 1.5 तासाची ट्रॅकिंग झाली. फक्त गर्दी सर असेल मागं आपल्या. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो बाकीचं खालच्या साईडचा किती ट्रॅकिंग झाली. कार्तिक खाली तिकडे पॉईंटवर दिसतंय कॅमेरा पार्किंग आपली तिथं गाडी पार्क केली. झूम करून दाखवतो. एवढंच 1.5 तासाचं ट्रॅकिंग आहे. त्याच्यावरती अजून 1 तास. तर आमची हालत बघून तुम्ही समजू शकता तुम्हाला काय काय आणायला लागेल. पाणी, जेवण. ट्रॅकिंग ऑलमोस्ट सकाळच्या टायमिंगला सुरुवात करा. ज्यांनी सकाळी सुरुवात केली ते आता चालत रिटर्न. आता वर पोचल्यावर दाखवतो तुम्हाला व्ह्यू. मातीवर बसू नका कुठे. पाली दरवाजाकडे जाण्यासाठी मध्ये मध्ये आपल्याला असे बोर्ड सुद्धा लावले असतील. मार्ग निवडलाय पण ऑलमोस्ट ट्रॅकिंग करता करता झालंय पुढचं. हा किल्ल्यावरती दिसतोय का डोक्यावर. या साईडला दरवाजा आहे. किल्ल्याचा व्ह्यू या साईड बघा. अबे उधार रुपये. ट्रॅकिंग कसं वाटलं आता. 1 नंबर आतापर्यंत. फक्त पुढचं राहिले थोडंसं. कसं वाटतं गौतम. 5 किलोमीटर्स इज नॉट इग्नोर करो इसको भाई. इग्नोर करो. गुड. लिंबू सरबत मध्येच तोरणागड. तर तोरणागड तुम्हाला झूम करून दाखवतो. हे तोरणागड आहे.
ऑर्डर दिलंय लिंबू पाणी ऑर्डर दिलंय हा फक्त पाणी नाही, खाली जाऊन आणावं लागेल पाणी. फक्त पाणी नाही पाणी खालून आणायला लागेल. मिसळ पे तकलाय तो फास्ट ले काय हो साला के लेके गया और आपण साला 4 बार इधर नींबू पानी पी रहे बैठ के. हा कार्तिक सांग सगळ्यांना. सर्वात आधी पोहोचणारे तिकडे कार्तिक पार्किंग पण दिसतोय आणि तोरणागड पण दिसतोय. जय पोच घ्या अभी ब्लॉग आपला हिंदी मराठीमध्ये दोघींमध्ये असं समजून घ्या. सचिन दादा तिकडे आहे. हाँ अरे अभी धीरे धीरे पहुंच गए ऑलमोस्ट. अभी तो अपन लोग अभी और थोड़ा सा बचा बस. ये यहाँ से बांधता हूँ, यहाँ से दरवाजा इस तरफ से. हाँ अभी करके देता हूँ. नहीं बाबा तू ले रिस्क, मैं नहीं लेगा. ट्रैकिंग ऐसा रास्ता इधर से ऐसा घूम के जा रहा है और ये दरवाजा है. हाँ दिसतोय. ॲट लास्ट आम्ही पोचलोय पाली दरवाजापाशी. एंट्री गेट दिसत असेल आपल्या मागं पाली दरवाजाची. पूर्ण व्ह्यू इथं. ऑलमोस्ट आताच पोहोचलो. ट्रॅकिंग 2.5 तासाच्या ऐवजी 2 ते 3 तास लागले. 3 तास लागलेत. अजिंक्य हा पाली दरवाजा फायनली फिनिश फिनिश. हा नीचे जाके आता हूँ तो हाँ वो मस्त आ रहा उधर से. देख ये भी गेट भी है. हाँ थोड़ा पीछे हो सीधा मोबाइल रख के निकालना सीधा. आणि व्ह्यू तर या साईडला जाणार आहे आपण ट्रेकिंग वगैरे करायला. हो तो ते कुठे गेला तू गणेश. अरे कार्तिक नको नको बाबा. ए बाबा किती जाय सांग ना. हो एक काम कर ना ब्लॉग टाक. काय मेरा दोस्त पहन के 30,000 की जूते तभी होनी चाहिए. इतने में तू गोवा जाएगा ऐसा बोल. इतने में तू गोवा जाएगा. ओए ये काम कर. ए तू पटके देखो कितून खाली दिना. हाँ लगेच. गोवा गोवा हा हे काय दिसते का. सगळीकडे जाऊन दाखवू क्या है इधर. This is पहाड़ी माल. गो मैं व्यू. हाँ गेट पे से नजर इधर से एंट्री गेट पे नजर रख सकते हैं. ये छोटा सा
चालली लागली मग ते राकेश म्हटलं वरती काही नाहीये भाऊ पण तू गाडी पण लागली नाही शिवाय हा सॉरी यहाँ पे सिपाही रहते थे में भी ऊपर से दिखा दो प्रॉपर कैसा होता था। सिपाही लोगों के लिए ये एंट्री गेट। चल वो तुम नहीं पॉल्यूशन कर रहे हैं लोग। ये दीवार का बांधकाम अभी किया है ना। है स्निप निकाल लूंगा इसमें से। हाँ ये निकाला वीडियो में स्निप ले लेंगे ना उसमें से। कैसा आएगा वो क्लियर नहीं आएगा फिर। हाँ क्या बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन कुठल्या साईडला काय पॉइंट्स वाईज मंदिर था वहाँ गया बदलापुर में था वो वहाँ गए थे ऊपर और वहाँ से फोटो रास्ता बाली किला का जाता तो ट्रैकिंग तो है बहुत खतरनाक। बाली किला को जा रहे फर्स्ट, उसके बाद से आगे जाएंगे वे टू बाली किला और बोर्ड आगे। तिकडच्या पॉईंटवर जायचं आपल्याला होय। गाडी पण नेचर बघा आपला इतिहास आहे ते बघा काय काय शिकायत ते विसरू नका। असं किती काय बघा पुढे चिरा तिकडे बोलायला लागते दोन औषध डोंगर बारक 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 पिल्लू खाली बसले ते पाय केलं कार्तिक
चल पुढं आहे का नाही मग आता पुढे पाणी आवाज नाही लाव. बालेकिल्ल्याची तटबंदी आजही अतिशय भक्कम स्थितीत आहे. वर चढण्यासाठी असलेल्या पायऱ्या खूप अभय आणि अरुंद आहेत. डायरेक्ट खाली उडी. सगळ्यात सोपा रस्ता आहे. ती उडी काय चालली बघ. ए सोने नाही गौरव धरून कशाला पण त्याला धरता माहिती का पोरांना धरता. राजगडाचा बालेकिल्ला हा सर्वात उंच टोक आहे. बालेकिल्ल्यावरून दिसणारे किल्ले तोरणा, सिंहगड व रायगड हे तीनही किल्ले दिसून येतात. फेकायचे माहिती का नाही. स्ट्रिंगचं गोट राहिलाय बघ. इमानदारीत द्या नाही तर मी बघ खाली फेक. जननी देवी माग छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम. जय श्रीराम. काय ना एवढ्या डोंगरावर पाणी. ए किधर से आया कुशवा? क्या बात कर रहा? अरे मग सकाळी यायचं. टू व्हीलरवर आला आपला. आज जाते एक शूज काढावा लागेल आणि बाहेरच आपण पाया पडून घेऊ. तर मित्रांनो आपण पोचलो आता राजगडाच्या बालेकिल्ल्यावरती. बालेकिल्ला म्हणजे राजगडाचे सर्वात उंच टोक. हा भाग अत्यंत सुरक्षित मानला जातो. शत्रूला संपूर्णपणे सर केल्यानंतरही बालेकिल्ला जिंकणे जवळजवळ अशक्य होते. तर बालेकिल्ल्याकडे जाताना एक भव्य दरवाजा लागतो. याची रचना अशी आहे की शत्रूला लांबून हा दरवाजा दिसत नाही. बरंच काय तुम्ही सदर तर मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका कार्तिक दवडी. आज आम्ही आलो आहे आता राजगडावर. तर राजगडावर येताना आम्ही खूप परिश्रम केला. खूप कष्ट घेऊन आज आम्ही वर आलो आहे. आमची भरपूर माणसं अशी खालीच उभी राहिली आहेत जी हळूहळू करून येतात आहेत. कोण थांबलं नाही मित्रांनो. हीच गोपिकेश फाउंडेशनची खासियत आहे. तर आम्ही मित्रांनो वर आलो आहे. आता आम्ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालेकिल्ल्यावर. राजगड किल्ल्याच्या बालकिल्ल्यावर आहे. आता इथनं आम्ही या माचीव किंवा परत आपलं खाली जाणार आहे. बघू दोन पैकी हे बालेकिल्ला आहे शिवरायांचे. वरती जात नाही मी. वरती जाण्यासाठी फक्त शूज काढावे लागतील. ठीक आहे. मला उतरतो तरी. चलो चलो. तर वरती बालेकिल्ला झाला. आता आपण चालू माचीला. शॉर्टकट मारणार इथून. दिसते का हे माची. त्याच्यासाठी सांगा मी कोण पडते बघू. घसरत गेले. ऑलमोस्ट आता फक्त बालेकिल्ला झालाय. बस थोडीशी ट्रॅकिंग राहिली. थोडं मुलांनी शॉर्टकट मारला त्याप्रमाणे
तुम्हाला या साईडने व्ह्यू दाखवतो. कोपरा कसा आहे, कडा कसा आहे, तो पूर्ण एकदम दिसेल. आता करा ना. आज थांबा थांबा. आणि इथं आपण आहे ना दादा सरळ जाणार असं तिथपर्यंत. ए घे ना व्हिडिओ. चेक केले व्हिडिओ. नाही नाही थांबा थांबा साईड. कंटिन्यू. नाही बस असंच दाखवते. चल नाही दादा दादा अजून पण बंद होती. बस झालं. चला बरं झालं का नाही आज पण डोकं लावून आलो जरा. जिद्द फक्त एका माणसाची मानलं पाहिजे. दादा दादा तिकडे दादा सुट्टी आतापर्यंत किती किल्ले केले असतील रे? 20-25. हा तो आपला राजगड तीनदा. जीवदन 3 झालंय, हा हा रायगड झालाय, राजमाची झालाय, त्रिपुरा झालाय, तोरणा झालाय. काहीतरी शिकलं पाहिजे आपण दादाकडून. हा एवढं शरीर आणि एवढं हे करून फिटनेस दिसतं फक्त तसं ना, फिटनेस आहे. तर आपलं राजगड जे आहे ते आता पूर्ण फिरून झालेलं आहे. आता आपण खाली उतरतोय. कमीत कमी 2 दिवस इथं मुक्काम करून बसायला लागेल, मग फिरता येईल तसं. बाले किल्ला पाय आकडा लागलेत आता. कोणी रस्ता विसरू नये ना त्याच्यासाठी असे नाही का भगवे टॅग लावले झाडांमध्ये. हा दरवाजा काहीतरी खा. परत एकदा. झाकण्यासारखं पोषक येत नाही. मच्छा भेज देना. नाही नाही काय होत ना दुखेगा. संध्याकाळ झाली आता पूर्ण.